वेलकम टू मी होममेकर। माझी आजची सकाळचे कामं आटपून झाले आहेत आणि रांगोळी पण काढून झालेली आहे। तर दुपारच्या जेवणाची तयारी सुरू करूयात। आज मी गोडंबा बनवणार आहे। तसं कैरीचा सीझन गेला आहे, पण मला ह्या कैऱ्या दिसल्या बाजारात म्हणून म्हटलं गोडंबा करूयात। इथे ह्या कैऱ्या मी सोलून घेतल्या आहेत आणि आता याचे छोटे छोटे काप करूयात। याचबरोबर मी भेंडीची भाजी पण करणार आहे। तर इथे छोटे छोटे काप करून झाले आहे। याला आता आपण उकळून घेऊया। तर या कैऱ्या मी अगोदर धुवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर कापायला घेतल्या। यात आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, म्हणजे कैऱ्या बुडतील एवढंच पाणी टाकायचं आहे आणि उकळायचं याकरता का त्याचा आंबटपणा जावं म्हणून, कारण आपण याला गोडंबा करत आहोत तर थोडं गोड वाटलं पाहिजे आणि म्हणून त्याचा आंबटपणा काढायचा आहे। तर भेंडीची भाजी पण करायची आहे। भेंड्या तिथे चिरून ठेवल्या आहे मी। हे आपण अधूनमधून मिक्स करूया आणि झाकून व्यवस्थित उकळू द्यायचं आहे, म्हणजे शिजू देऊया। इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेते। तर या भेंड्या आपण भाजून घ्यायच्या आहेत। तर भेंड्या अगोदर भाजून घेतला का खूप चिकट होत नाही आणि मोठमोठे काप करून घेतले आहेत। छोटे छोटे काप केले का खूप चिकट होते भाजी आणि वेळ पण लागतो व्हायला, म्हणून थोडे मोठे कापच करायचे। तर अशी थोडीशी स्लॅन्टिंग मध्ये कापून घेतल्या आहे भेंड्या या। इथे कैऱ्या पण शिजल्या आहेत आणि मी यातलं थोडंसं पाणी काढून घेतलं होतं। यात मी आता गूळ टाकून घेते। तर गूळ आपल्या चवीप्रमाणे, किंवा कैऱ्या खूप जास्त आंबट असतील तर गूळ थोडं जास्त टाकून घ्यायचं। इथे 3 कैऱ्या घेतल्या होत्या मी मीडियम साईजच्या, तर त्याकरता मी अर्धा पावपेक्षा थोडंसं जास्त गूळ टाकून घेते। हा पाव किलो गूळ होता, जो मी अगोदरच किसून ठेवला होता। हे आता आपण झाकून ठेवूयात व्यवस्थित मिक्स करून, म्हणजे गुळाचं पाणी सुटेल आणि भेंड्या पण छान भाजून झाल्या आहेत। याला आता आपण फोडणी देऊयात। तर ही भाजी टिफिनसाठी खूप चांगली आहे, म्हणजे टेस्ट पण नंतर खूप छान वाटतो या भाजीचा। तेलामध्ये आता जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात। थोडंसं हिंग टाकूयात। तेलावरच आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात। त्यानंतर थोडासा कढीपत्ता ॲड करून छान भाजून घ्यायचं आहे। इथे हा मसाला छान भाजला गेला आहे। यात मी आता हळद, लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे, म्हणजे जेवढं तिखट हवं असेल तेवढं, आणि पाववाटी एवढं बेसन टाकून घेतलं आहे। बेसन वाटल्यास थोडं जास्त घातलं तरीही चालेल, खूप छान लागते टेस्ट याची भेंडीमध्ये। तर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि भाजले गेल्यानंतर यात धणे जिरेची पावडर टाकून घेतली आहे मी। भेंड्या ॲड करून घेऊयात आता, आणि चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन सगळीकडे असं व्यवस्थित भेंड्यांना लागून जाईल। गोडंबा बघूयात आता। तर गुळाचं पण छान पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यात कैऱ्या अजून शिजून जातील।
याला आपण थोडं अजून होऊ द्यायचं आहे, म्हणजे थोडं गार झालं का हे घट्ट होतं, पण थोडं अजून आपण पाणी यातलं आटू द्यायचं. इथे मी भेंड्या थोडा वेळ झाकून ठेवते, म्हणजे वाफेने बेसन अजून जास्त छान टेस्ट लागेल बेसनची. तर 5 मिनिटांनंतर उघडून बघितलंय आणि आता शेवटी आपण कसुरी मेथी टाकून घेऊया. तर इथे झाकून घेते आणि 5 ते 10 मिनिटांनंतर मी हे दोघेही गॅस बंद करून टाकले होते. तर इथे भेंडीची भाजी आणि गोडंबा दोघंही रेडी झालं आहे. आणि शेवटी इथे मी वेलचीची पूड पण टाकून घेतली होती. तर हे बघा, हे हळूहळू घट्ट होत आहे. तर दोघंही रेडी झालं आहे आणि आजच्या जेवणामध्ये मसाले भात, भेंडीची भाजी, गोडंबा, चपाती आणि त्याचबरोबर मठ्ठा केला आहे. आम्ही आज इथे नर्सरीमध्ये आलो आहोत. माझी बाल्कनी, इथे ऊन तर येत नाही अजून, पण कुठले झाडं लावायचे म्हणून ते समजत नाही आहे. तर सगळ्यात अगोदर मी तुळस घेणार आहे आणि नंतर पाहू थोड्या दिवसांनंतर अजून कुठले झाडं लावता येतील ते. तर छान अशी नर्सरी आहे, भरपूर झाडं आहे आणि यांच्याकडे माठ पण वेगवेगळ्या प्रकारचे आहे. पुन्हा पॉट पण आहेत, कुंड्या. तर ही नर्सरी तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ कशी वाटली, ब्लॉग कसा वाटला आजचा ते कमेंटमध्ये सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.